नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजताटे. आजच्या या विशेष चर्चामध्ये आपल्यासोबत आहेत विदुर लगडे. यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचं शेतकरी आंदोलन काय आहे. मराठा समाजाविषयी ते अनेकदा सोशल मीडियावर आपल्याला चर्चा करताना दिसतात. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीही त्यांचे विधान मोठ्या प्रमाणात चर्चिले जात होते. अनेक माध्यमांवरही त्यांची चर्चा आपल्याला बघायला मिळाली. आणि काय त्यांचं मत आहे, मराठा आरक्षणावर त्यांचं काय अभ्यास आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांचं ध्येय धोरण काय आहे, हेच जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत विदुर लगडे जे आहेत त्यांच्याकडनं. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज की तुम्ही आमच्या सोबत आहात? सर्वात प्रथम प्रश्न हा आहे की मराठा आरक्षणावर तुमचे अनेक व्हिडिओ आम्ही बघितलेले आहेत. काय सांगाल आता सध्या चर्चावर? मुळात आता जो 2 सप्टेंबरचा जो GR दिला तो फसवा आहे. याच्या अगोदरही बोललो आम्ही. मंत्री महोदय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या समोर तो रामायण इंटरनॅशनलमध्ये आता 17 ऑक्टोबर रोजी आले होते, 25 रोजी आम्ही फाडला तो GR. तो कारण हे जे प्रमाणपत्र आहे ना, हे जे प्रमाणपत्र जे मिळाले, GR हा काही ऍक्ट नाही, हा GR हा काही कायदा नाही. कारण कायदा सुद्धा सुप्रीम कोर्टात चॅलेंज होतो. GR तर काही कॉमन विषय आहे तो. त्याच्यामुळे हे जे प्रमाणपत्र निघाले हे काही जुन्या नोंदीनुसार निघाले, वंशावळीनुसार निघाले आणि 2004च्या GR नुसार निघाले. आणि सुप्रीम कोर्टाचे जे नियम आणि निकष आहेत जात प्रमाणपत्र काढण्याचे, त्यानुसार हे 310 प्रमाणपत्र निघालेले आहेत. त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार एकही प्रमाणपत्र निघालेलं नाही, निघणारही नाही. आता मनोज जरांगे हे म्हणले होते की वर्षभरात पुरे मराठी आरक्षणात जाईल. आता मला सांगा, ते शिवनेरीच्या पायथ्याची कपाळावर माती लावली आणि ती माती लावल्यानंतर सांगितलं की सरसकट मी मराठ्यांना आरक्षण आणून देईन, पुन्हा सगळे सोयरे आणून देईन. मग आता 2 सप्टेंबरला ते तिथं गेले होते, त्या दिवशीपासून सरसकट शब्द गायब झाला. आणि आता काय म्हणू लागले, 1 वर्षात सारे मराठे आरक्षणात घालून दाखीन. मग आता 310 आता निघाले, 6 महिने झाले सरासरी. मग आणखीन 6 महिन्यात 500 धरू, 1000 धरू, 1000ची वर मग सरसकट मराठी तुम्ही आरक्षणात कशी घालता? मुद्दा आहे ना, हे प्रश्न पडायला पाहिजे ना समाजाला. सरसकट कसे? त्याच्यामुळं हे जे प्रमाणपत्र निघाले आणि जे निघत आहेत ते सुप्रीम कोर्टाचे जात प्रमाणपत्र काढण्याचे नियम आणि निकष जे आहेत त्यानुसारच हे निघालेले आहेत. जुन्या नोंदी वंशावळी 1967 पूर्वीचे त्यानुसार हे निघालेले आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार हे निघालेले नाही. आणि पुन्हा ते वाशिवून जो GR आणला सगळे सोयऱ्याचा, तोही फसवाच आहे. त्यावेळेस मुंबईला मराठ्याने फसवणूक केली, 2 सप्टेंबरला नेले त्यावेळेस फसवणूक केली. तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या आंदोलनात सहभागी होतात आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तुमची किती वेळेस चर्चा झाली? मनोज जरांगे यांच्यासोबत माझी एकदाही चर्चा झालेली नाही, एकदाही भेट झालेली नाही, घेणारही नाही. कारण मनोज जरांगे सोबतचे जेवढे जुने सहकारी ते माझे मित्र आहेत 10-20 वर्षापासून. मग राजू पाटील दराड असतील, बाबूराव असतील, गणेश खुने असतील, किंवा ते शिवबा संघटनेचे माझे जेवढे सहकारी असतील, ते म्हणतात आपल्याला शिवबा संघटनेत मला काम करायचं असं म्हणत होतं. त्यावेळेस मी शेतकरी संघटनेत काम करत होतो शरद जोशींच्या नेतृत्वामध्ये. तर मी काम करत असताना इकडे शिवबा संघटनेचं त्यावेळेस बरंच 2-3 तालुक्यात, जास्त नव्हतं, 4 तालुक्यात होतं. म्हणजे मनोज जरांगे यांना बीड, गेवराई, जालना, बीड, गेवराई आणि आपलं हे झालं कोणतं आणखीन घनसावंगी, आंबड, 3-4 तालुक्यातले बोटावर मोजणे इतके सहकारी जर सोडले शिवबा संघटनेचे, बोटावर मोजणे इतके म्हणतो तुम्ही, तर महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हतं त्यांना. महाराष्ट्रात कोणीच ओळखत नव्हतं त्यांना. मग त्यांचा जन्म कधी झाला? मनोज जरांगे यांचा जन्म कधी झाला? 1 सप्टेंबर 2023 पासून मनोज जरांगे यांचा दगडफेक आणि लाठीचार्ज मध्ये ज्या मायमावल्याचे डोके फुटले, ज्या मायमावल्याला छरे लागले, ज्या आंदोलकाला डोके फुटले, ज्या आंदोलकाचं रक्त सांडलं, ज्या आंदोलकाच्या पाठी फुटल्या, गुडघे फुटले, हातपाय फुटले, डोके फुटले, त्याचं बाजारीकरण मनोज जरांगेने केलं. मनोज जरांगेला एकही थेंब त्या दिवशी रक्ताचा एकही थेंब निघाला नाही, एकही काठी मनोज जरांगेला लागलेली नाही. तर तिथून पुढे जे भावनिक बाजार, जे भावनिक वातावरण तयार झालं, त्या दिवशीपासून मनोज जरांगे यांचा जन्म झाला. त्याच्या अगोदर त्यांना 3-4 तालुक्यातले बोटावर मोजणे इतके लोक सुद्धा ओळखत नव्हते. आणि दुसरा विषय, मनोज जरांगे कधी त्यांच्या 4 पोराला आंदोलनात येऊ देत नाही. मनोज जरांगे त्यांच्या आईला येऊ देत नाही, वडिलाला येऊ देत नाही, बायकोला येऊ देत नाही, आणि येऊ बी दिलं नाही आणि येऊ देत नाही. कारण हे अशा आंदोलनाची घटना त्याला अगोदरच कळत नाही पुढे काय होईल म्हणून. त्याच्यामुळं मनोज जरांगे 1 सप्टेंबर 2023 या दिवशीपासून दगडफेक आणि लाठीचार्ज या दिवशीपासून मनोज जरांगे यांचा जन्म झालेला आहे. नाही, पण आता विरोध करण्यामागं सगळ्यात मोठं कारण काय? म्हणजे आता तुम्ही आरक्षणावर बोलता, ठीक आहे, विरोध आहे,
परंतु सगळ्यात मोठं कारण काय आहे, म्हणजे काय हे वाटतं बघा, तुम्हाला, काय घडलं असेल? मनोज जरांगे यांना माझा व्यक्तिगत विरोध नाही, हे एकदा पहिल्यांदा समजून घ्या. माझा आणि त्यांचा काही बांधाला बांध नाही. त्यांनी मुळात हे आरक्षणाच्या नावावर काय केलं, एक बाजारीकरण केलं. फक्त ईडब्ल्यूएस गेलं म्हणजे मराठवाड्याला 70% फायदा हा ईडब्ल्यूएसचा होत होता. किती? मराठवाड्यातल्या मराठा समाजाला 70% फायदा ईडब्ल्यूएसचा होत होता, घेतला होता. कसा? मला सांगा. ईडब्ल्यूएस 2019 पासून आलं. मग 2019 पासून ईडब्ल्यूएस आल्यापासून भारतातल्या टोटल राज्यातले आरक्षण आंदोलन बंद झाले. म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये ओपन मधले सर्व समाज येते. मग मारवाडी, जैन, ब्राह्मण, मुस्लिम, मराठा, रजपूत जेवढे असतील ते समाज होते. एवढ्यामध्ये 85 ते 80% फायदा हा मराठा समाज घेत होता एकूण. त्याच्यापैकी एकूण जर 100 पोरं लागले तर त्याच्यापैकी 85 ते 80 पोरं हे मराठा समाजात लागत होते ईडब्ल्यूएस मध्ये. मग बाकीचे मुस्लिम, रजपूत, ब्राह्मण वगैरे लागत होते. मग ह्या एकूण ईडब्ल्यूएस मध्ये विदर्भामध्ये जर बघितलं तर विदर्भामध्ये 100% मराठा समाज ओबीसी ते तिथं ईडब्ल्यूएसचा फायदा होत होता का? विशेष नाही. खानदेशात नाही. आणि कोकणामध्ये झालं तर 12वी झालं की 11वी 10वी झालं की डायरेक्ट ते खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या करतात. त्याच्यामुळे तिकडे ईडब्ल्यूचा प्रश्न येत नाही. 55% पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसी ते. खानदेशात आहे 80%. मग तिकडला समाज ओबीसीत नाही. मग मराठवाडा हा ओपन मध्ये आहे. मराठवाड्यातला मराठा समाज 100% ओपन मध्ये आहे. आणि मग तो मराठा समाज 70% महाराष्ट्रातील मराठा समाज हा मराठवाड्यातला 70% ईडब्ल्यूचा फायदा घेत होता. ते ह्या मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे नुकसान झालं. बरं, आता तुम्ही स्वतः मनोज जरांगे पाटलांना भेटलेले नाहीत, आंदोलन तुम्ही जवळून बघितलंय. आता येणाऱ्या जी काही निवडणुका झाल्या आहेत, लोकसभेच्या झाल्या, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या झाल्या, विधानसभेच्या झाल्या, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या झाल्या, या निवडणुकीमध्ये कुठेतरी जरांगे फॅक्टर दिसला का तुम्हाला? निवडणुका म्हणजे लोकसभेलाच मी माझ्या आजही व्हॉट्सअपचे माझ्याकडे स्टेटस आहे, स्क्रीनशॉट काढले मी. त्याच्यामध्ये मनोज जरांगे लोकसभेच्या वेळेसच म्हणले की प्रत्येक गावागावात एक उमेदवार द्यायचा. म्हणजे लोकसभेच्या वेळेस सांगतो मी, लोकसभेच्या वेळेस मी सांगितलं. त्याने अशी उत्सुकता तयार केली, हा घाबरलं सरकार बी त्याला, सत्ताधारी विरोधी पक्ष. म्हणजे त्याने असं वातावरण तयार केलं की गावागावातून उमेदवार द्यायचा. मग 1000 गावं समजा जालना जिल्ह्यात किंवा जालना लोकसभा मतदारसंघात, मग 1000 गावातून उमेदवार द्यायचा. वातावरण तयार केलं, पब्लिसिटी केली, मीडियात केलं. मीडियामध्ये दररोज एक स्टेटमेंट. आणि मग नंतर ऐन टायमाला अशोक चव्हाण आले आणि म्हणजे ईव्हीएम मध्ये एवढे उमेदवार बसले नसते. आणि ती प्रामुख्यानं त्यांना काही राजकीय पुढाऱ्याने मेसेज दिले विरोधी पक्षात की आपलं ईव्हीएम बंद करायचं म्हणून. पण त्या दिवशी अशोक चव्हाण आले, बंद दाराआड चर्चा केली आणि ईव्हीएमचा विषय रद्द व्हा म्हणून त्यांनी ते लोकसभा लढवण्याचंच बंद केलं. त्याच्यानंतर आली विधानसभा. मग त्याच्या अंगात हवा शिरली की लोकसभेमुळे आपण ह्या केलं त्या केलं. मग आता विधानसभेत बी ते काय म्हणले, असे भाषण तपासा तुम्ही. 92 मतदारसंघ असे आहेत की तिथं बाकीच्या समाजाच्या, बाकीच्या धर्माची गरज नाही. 92 मतदारसंघ असे आहेत, रेकॉर्डेड येते, मी बोलत नाही स्वतः. मग कोणते 92 मतदारसंघ येते की बाकीच्या समाजाची गरज नाही? मग 92तून 9 तो उभा करायचे, 8 तो उभा करायचे. तर मंगेश साबळेला उभा करायचं बिचाराला. कोणतरी एखादा तुमच्या जवळच उभा करायचं ना 92 मतदारसंघातून. बाकीच्या समाजाची, जाती धर्माची गरज नाही असे 92 मतदारसंघ आहेत. मग ते 92 मतदारसंघ कोणते? बरं ठीक आहे, जाऊ द्या, 92 मतदारसंघ जाऊ द्या. मग नंतर स्टेटमेंट बदललं, नंतर पलटी मारली. नंतर पलटी कशी मारली? मग आपले जे मौलाना सज्जाद नोमानी त्यांच्यासोबत बैठका झाल्या, राजरत्न आंबेडकर त्यांच्यासोबत बैठका झाल्या, महाराष्ट्रभरातून विविध जाती धर्माचे लोक, मग जानकर साहेब असतील, सारे तिथं बोलावलेत. आणि मग म्हणायला लागलं नाही आता एका समाजावर निवडणूक होत नाही, एका समाजावर निवडून येत नाही. मग त्यांनाही बोलावलं, ते बी तयार झाले. त्यांनी याद्या दिल्या दोघांनी. हे म्हणले आम्हाला याद्यात दिलं नाही. नोमाने साहेब म्हणले आम्ही याद्या दिल्या, राजरत्न साहेब म्हणले आम्ही याद्या दिल्या, आणि हे म्हणले आम्ही याद्या दिल्या नाही. जागीच पलटी नाही. मग हे करत असताना सारा इकडून तिकडून शिजवलं. काही लोकांना नोकऱ्या दिल्या, हो नोकऱ्याचे राजीनामे दिले, क्लास 1 पदाचे राजीनामे दिले. काही जमिनी विकल्या विधानसभेच्या इच्छुक पदासाठी. आणि मी त्या काळात कमीत कमी 100 लोकांना, माझ्याकडे रेकॉर्ड येते, 100 लोकांना सांगितलं की मनोज जरांगे हे उमेदवार देणार नाही. मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरांगे हे उमेदवार देणार नाही, हे सांगत होतो मी. आणि तेच झालं. मी मंगेश साबळेला ते सांगितलं की हा उमेदवार देणार नाही.
आणि मंगेश साबळेसह मी केशव पाटील धंदा भोकर त्यांनाही सांगितलं मी तुम्हाला 1,000 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून देतो की हा उमेदवार देणार नाही. असे कमीत कमी 100 लोकांना मी समजून सांगितलं की हा उमेदवार माणूस देणार नाही, तुम्ही या माणसाची नाही लागू नका, असं स्पष्ट बोललो मी. हे झालं विधानसभेचं. आता काय आलं जिल्हा परिषद आणि नगरपालिका. हे सन्माननीय करण गायकर यांच्या प्रचाराला गेले. तिथं सांगितलं की समाजाचा माणूस आहे आणि याच्या पाठीशी समाजानं उभा राहायला पाहिजे. प्रचाराला गेले, मीडियात बोलले. काय झालं, करण गायकरचा व्यक्तिशः खूप मोठा संघर्ष आहे समाजासाठी, खूप मोठं त्यांचं समाजकार्य आहे. शेवटी हे तिथं प्रचाराला गेले, पडले ते. त्याच्यानंतर कन्नडचे डॉक्टर अमोल पवार तिथं पाय पडायला गेले याच्याकडे घरी. डॉक्टर अशोक पवार कन्नडचे जिल्हा परिषदला उभा राहिले, तिथं पाय पडायला गेले, ते पडले. अहिल्यानगरमध्ये एक नवनाथ कातोरे नावाचे उमेदवार उभे होते महानगरपालिकेला. नवनाथ कातोरे तिथं त्यांनी काय केलं, मनोज जरांगे यांचे व्हॉट्सअप स्टेटस, त्यांच्या सहकार्याने व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम, फेसबुक असे स्टेटस ठेवायला सुरुवात केली. तर त्या उमेदवाराच्या लक्षात आलं, उमेदवार मराठा, उमेदवाराने साऱ्या कार्यकर्त्याला सूचना दिल्या की तुम्ही हे स्टेटस डिलीट करा, कारण आपल्याला वंजारी समाज मानतो, आपल्याला धनगर समाज मानतो, माळी समाज मानतो, त्याच्यामुळे हे स्टेटस डिलीट करा. हे मनोज जरांगेचे. जर हे डिलीट नाही केलं तर आपण पडतो आणि समोर ओबीसी उमेदवार उभा. तरी मग त्यांनी ऐन वेळेला त्यांच्या लक्षात आलं, फक्त काठावर 50 मतांनी निवडून आले. काहीतरी नाव आहे त्यांचं माझ्या समोर येणार, 50 मतांना म्हणजे सुचलं त्यांना. असं ते एक उदाहरण. पुन्हा नगरपालिकेत अहिल्यानगरचे ते एक उदाहरण. पुन्हा एक मंगेश साबळेला अर्धा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच सांगितलं की तुम्ही काय करा, निवडून आल्यावर जा यांच्याकडे, पण निवडणुकीच्या अगोदर जाऊ नका. कारण निवडणुकीच्या अगोदर जर गेलं, कारण काय व्हायला माहितीये का, मराठेतर वातावरण आहेच याच्यामध्ये. म्हणजे तिथं मंगेश साबळे तिथं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घ्यायला गेले, दर्शन घ्यायला गेले, वाढदिवसाचा केक कापून घेतला. तो मेसेज गेला ओबीसी पर्यंत. आणि मग मला इथं संभाजीनगरमध्ये काही ओबीसीचे मित्र भेटले. अरे म्हणे तुमचे मित्र मंगेश साबळे, काय झालं म्हणे, त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर दाखले, असे ओबीसीचे काही ग्रुप होते असे मला व्हॉट्सअपवर दाखले. ते पहा म्हणे त्यांना पाठाचा मेसेज म्हणे आमच्या ओबीसी करून. मला 3-4 जणांचे ग्रुप्स दाखले, म्हणजे मेसेज गेला का नाही. तो मंगेश साबळे निवडून आल्यानंतर मनोज जरांगेकडे गेले असते तरी हरकत नाही, पण अगोदर नव्हतं झालं पाहिजे. ते फटका बसला शेवटी. असू द्या, बघा राजकारण आहे ना, त्यांच्या विरोधातले जे असतील अनुराधाताई चव्हाण वगैरे ते ताकद लावणार ना, पण जे काठावर मंगेश साबळे पडले ना, तिथं डायव्हर्ट झालेलं मतदान आहे हे फक्त मनोज जरांगेकडे गेल्यामुळं. बरं, आता मला एक सांगा, तुम्ही विरोधात बोलताय, तुमच्यावर हल्लाही झाला, तुम्हाला काळं फासण्यात आलं, अनेकदा हल्ले झाले, यामागं काय नेमकं गणित आहे, किंवा मग आता कशामुळे तुमच्यावर हल्ले झाले, धमक्याही आल्यात. मी पूर्ण जसे धमक्या आल्यात तसं गृह विभागाकडे रिपोर्ट दिलेले. ते गृह विभागाकडून मला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही एखादा गाड मागून घ्या, पण मी घेतलं नाही. जे होईल ते होईल, जे होईल. धमक्या येतात मला आणि मी धमक्याला घाबरत नाही, ट्रोलिंगला घाबरत नाही. काय ट्रोलिंग येतं तो, काय लागतो ट्रोलिंग. मी आता इथं तुमच्याकडे 15 मिनिटं बोलतो, मागा एका चॅनलला मी अर्धा घंटा 1 घंटा दिलं. हे बोलायला थोडंसं प्रगल्भ लागती, अक्कल लागती, पण घरी बसल्या कमेंट करायला अक्कल काय लागती. त्याच्यामुळं मी सगळ्यात जास्त आरोप केला जातो की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी पाकिट भेटतं, भेटले का काही असं? पाकिट भेटलं असं तर मी आलो मोटरसायकलवर, तुम्हाला दिसतं का? आणि तिथं 10-20 खेड्यातले लोक मला बघतात रोज शेतात काम करताना. 10-20 खेड्यातले माझं चौफुलीवर शेत आहे. रोज शेतात काम करताना रात्रंदिवस माझ्या हुलीवर जाऊ नका, माझ्या या लुकवर जाऊ नका. बघता तिथं कष्ट करताना. मी जर असं पाकिटं घेतले असते तर असं शेतात नसतो गेलो असं. त्याच्यासारखेच विमानानं उड्डाण केले असते, हेलिकॉप्टरनं उड्डाण केले असते, फॉर्च्युनर उड्डाण केले असते, ताफ्यानं उड्डाण केले असते. आज अमोल खुने बिचारा बघा तुम्ही, आजही त्याची काय परिस्थिती आहे. ते गणेश खुने काय परिस्थिती आहे, राजू जराड काय परिस्थिती आहे, दत्ता पाटील बहिर काय परिस्थिती आहे. जुने सहकारी मातीत घातले ना. बरं, आता तुम्ही जाता समाजाला काय संदेश देणार आणि कोणत्या आंदोलनात समाजाला संदेश देण्यापूर्वी आणखी मला एक मुद्दा मानायचा की हे 2 सप्टेंबरचं GR मधून तर काही मिळालेलंच नाही, पण यांचे जेवढे सहकारी आहे का, एकदा रॉयल स्टोन नावाचा बंगला आहे विखे पाटलांचा मुंबईचा रॉयल स्टोन नावाचा बंगला आहे. तिथले एकदा CCTV फुटेज एकदा चेक केले ना, यांचे जवळचे जे टेंडरवाले जलसंपदा विभागातले तेच दिसतील तुम्हाला. कुठून कामं, कसे कामं, ऊर्जा खात्यातले एखादं हे बघा, सर हेच चालू आहे. कुठं काय ते माहिती आहे, पण आपल्याला सध्याने पुढे आणायचं नाही. ते कुठून जलसंपदा विभागाच्या कोणत्या अधीक्षक कार्यालयातून कामं चालू आहे, कोणत्या चीफ इंजिनियर कार्यालयातून कामं चालू आहे, कोणत्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यालयातून अधीक्षक कामं चालू आहे, सर दिसतंय ना ते.
बघा तुम्ही विखे पाटलाकडे बघा तुम्ही, सर्वात जास्त तुम्ही तेच दिसतील लोक याच्या जवळचे. त्याच्यामुळं हे सारं लाभार्थी हे सारे लाभार्थीपणाचाच हे विशेषण आहे. त्याच्यामुळं आता याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही, वेळ आल्यावर ते बोलणार आहे. पुन्हा शेवटी सांगताना एकच सांगायचं मला की समाजाला एक विनंती आहे की मी आता तुम्ही आत्ता पुन्हा आणखीन एक प्रश्न विचारला. आंदोलन कोणते कोणते केले तुम्ही आणि समाजासाठी कोणते कोणते आंदोलन याच्यानंतर करणार आहात? हा, समाजासाठी मी गेली 30 वर्ष झालं काम करतोय. आरक्षण आंदोलन नाही बरं का, आरक्षणासाठी निवेदन दिलं, पण मी समाजासाठी गेली 30 वर्ष काम करतोय. मी जवळपास 1995 पासून शेतकरी चळवळीत काम करतो. 1996 मध्ये माझ्यावर पहिला गुन्हा दाखल आहे. त्याच्यानंतर 12 डिसेंबर 1997 मध्ये माझ्यावर पहिला गुन्हा दाखल आहे आंबडमध्ये. सोळंके नावाचे बापूसाहेब सोळंके नावाचे वकील होते. आम्ही 125 जण अटक झालो तिथं 1997 मध्ये. आणि त्याच्यानंतर 14 डिसेंबर 1997 मध्ये आम्ही बस जाळली. आम्ही अशी बस जाळली ती की तिचे टप्पर सुद्धा उरले नाही. असं आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, असा आरोप आहे आमच्यावर. तो आरोप नंतर कोर्टातून सिद्ध झाला नाही. त्याच्यानंतर त्या बस जाळण्याचे माझ्या लहान भावावर 16 वर्षी गुन्हा दाखल आहे, माझ्यावर 18 वर्षी गुन्हा दाखल आहे. आमच्या मागण्या काय होत्या? कापसाला भाव, तुरीला भाव, सोयाबीनला भाव, ऊसाला भाव, कर्जमाफी करण्यात यावं, वीज बिल माफी असे हे शेतकऱ्याचे साठीचे आंदोलन होते. मग 14 डिसेंबर 1997 बस जाळण्याचा आरोप. त्या दिवशी माझ्यावर, कारण कलेक्टरांचे आदेश होते त्या साली श्रीधर पळसुळे नावाचे कलेक्टर होते, त्यांना वरून आदेश आला की यांना कमरेपासून खाली गोळीबार करा. सीताराम पवार नावाचे रिटायर PI होते त्यावेळेस अंबडला पोलीस स्टेशनला. राधाकृष्ण ठाकूर नावाचे PSI होते. त्या साली कमीत कमी 125 पोलीसवाले मला अटक करायला, मला आणि माझे जे सहकारी त्यांना अटक करायला माझ्या गावात आले तर कापसावालेच घाबरून पळायला लागले. त्याला जे कापस भरणारे लोक आहेत ना ते घाबरून पळायला लागले. त्यात मग काही विनाकारण बिचारे त्याला पोलीसवाल्यांनी टाकून नेलं व्हॅनमध्ये. आणि मग त्याच साली कमरेपासून खाली गोळीबार करण्याचे आदेश पोलिसांनी वरिष्ठांनी दिले. त्या साली माझ्यावर 2दा गोळीबार झाले. 14 डिसेंबर 1997 मध्ये माझ्यावर शेतकरी आंदोलनामध्ये 2दा गोळीबार झाले. 2दा माझ्या शेतात एकदा गावामध्ये एकदा. आणि त्याच साली अमरावती जिल्ह्यातले चांदूर रेल्वेचे 3 शेतकरी शहीद झाले. 3 शेतकरी वारले पोलिसांच्या गोळीबारात. 4था मी होतो. माझं उरलेलं आयुष्य ते बोनस आहे. आजचं जे उरलेलं आयुष्य ते बोनस आहे. कारण चळवळीत मी काय केलं मला विचारतात. कारण मी आतापर्यंत मी जालन्याला रेल रोको केला. रेल रोको केला. 31 जण होतो आम्ही. 31 जण असताना जर त्या रेल रोको मध्ये आमच्यावर गोळीबार झाला असता, आमच्यावर लाठीचार झाला असता, तर आम्ही बी हिरो झालो असतो. म्हणजे आम्ही त्याचा बाजार नाही मानित, आम्ही त्याचं बाजारिंग करत नाही. त्याच्यामुळे 14 डिसेंबर 1997 मध्ये माझ्यावर 2दा गोळीबार झाले. आणि त्याच रात्री, पुन्हा रिपीट करून सांगतो, त्याच रात्री त्याच टायमाला चांदूर रेल्वेच्या अमरावती जिल्ह्यातले 3 शेतकरी वारले. आणि 4था मी होतो. म्हणजे माझं आयुष्य बोनस आहे. मला 2दा गोळी चाटून गेली. त्याच्यामुळे मी समाजासाठी खूप आंदोलन केले. ते आता सांगत बसत नाही, आणखीन त्याच्यावर लय मोठं बोलणार आहे. कारण समाज हा शेती करतो. 80% मराठा समाज हा शेती करतो. मग शेती न करणारा समाज कोणता? भूमिहीन समाज आहे, अल्पभूधारक समाज आहे. मग त्याच्यात काही नोकरीला आहेत, त्याच्यात काही कंपन्या नाहीत, त्यात काही शेतमजूर आहे, कामगार आहेत. त्यांच्यासाठी खरं आरक्षण पाहिजे. पण आरक्षणाचा दुसरा एक विषय सांगतो. मला सांगा, आपल्या देशामध्ये फक्त 2% आरक्षण आहे. फक्त 2% आरक्षण. आणि जनता किती आहे? 150 कोटी. मग 150 कोटी जनतेमध्ये 2% आरक्षण आहे म्हणल्यावर 3 कोटी नोकऱ्या आहेत देशामध्ये. 3 कोटी नोकऱ्या आणि 150% जनता. बाकीच्या 98% जनतेने काय करायचं? त्याच्यात ते जाऊ द्या. देशातलं मी महाराष्ट्रातलं सांगतो. महाराष्ट्रात 17 ते 18 लाख नोकरी आहेत. पुन्हा एकदा सांगतो मी. आणि हे म्हणते अधिकारी झालेलं खपत नाही का? याला कलेक्टर झालेलं खपत नाही का? तहसीलदार झालेलं खपत नाही का? अरे किती टक्के नोकऱ्या द्या अधिकारी व्हायच्या या? अहो, महाराष्ट्रात 20 लाख नोकरी आहेत. आणि मनोज जरांगे काय म्हणतात? समजा 29 ऑगस्ट 2023 ते म्हणले 4.5 कोटी मराठा आहे. माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्या दिवशीच्या भाषणामध्ये. त्या शहागड फाट्यावरच्या भाषणात म्हणले 4.5 कोटी मराठे. त्याच्यानंतर 5 कोटी म्हणले, त्याच्यानंतर 6 कोटी म्हणले, 7 कोटीवर बी आले. मग 4.5 कोटी 2.5 वर्षात 2.5 कोटी मराठे वाढले का? 2.5-3 कोटी. मग आता म्हणायला लागले 7 कोटी मराठे. 6 कोटी मराठे धरून घेऊ आपण आता. मग 6 कोटी मराठे आहेत आणि 20 लाख सरकारी नोकरी आहेत. 6 कोटी मराठ्यामध्ये 20 लाख सरकारी नोकरी आहेत. 3% 3 कोटी मराठे एक बिले फेकीत राहावे. 3 कोटी मराठे आरक्षणात गेले.
कुठे गेले? 2,65,000 प्रमाणपत्र भेटले. व्हॅलिड नाही, व्हॅलिड किती? 15,000 झाले. हा, आणि 3 कोटी मराठे कुठे आरक्षणात गेले? द्यावं ना प्रश्नाचं उत्तर. 3 कोटी मराठे, त्यांनी कमीत कमी 100 बार हे वाक्य रिपीट केले की 3 कोटी मराठे आरक्षणात गेले. विदर्भात पंजाबराव देशमुखांनी मराठे आरक्षण घातलं, हे यांचं श्रेय आहे का? तिथे यांनी आंदोलन केले का? तिथे यांनी उपोषण केले का? तिथं दगडफेक झाली का? तिथं लाठीचार्ज झाला का? त्यांचं श्रेय आहे ते. पंजाबराव, उपाख्य पंजाबराव देशमुखांना ते श्रेय. आणि यांनी जे सांगितलं की 6 कोटी मराठे आहेत, मग 6 कोटी मराठ्यामध्ये 20 लाख सरकारी नोकऱ्या महाराष्ट्रात आहे. मग 20 लाख सरकारी नोकऱ्या अगोदरचे सारे रिटायर करून घ्या बरं. रिटायर करणं, याला हाकलून द्यायचे नोकरीला. मी म्हणजे मराठा समाजाच्यासाठी मी काय म्हणतो, 20ची 20 लाख उद्या रिटायर करा आणि भरती करावं नवीन. भरती करावं नवीन. मग 6 कोटी मराठ्यामध्ये 20 लाख सारे भरती केले नवीन, जे तरुण आहे आता, फक्त मराठा समाजाचे बरं का. मग 20 लाख जर न भरती केले तर मग 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं? काय करायचं? 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं? फेक जोक चालू सरी. आरक्षण आरक्षण 2% आरक्षण नाही भारतामध्ये. 98% बी नोकऱ्या नाहीत. 98% समाजानं काय करायचं? देशातल्या जनतेनं काय करायचं? देशातल्या आरक्षणाला भोवती मुद्दा आणून ठेवला सर. 2.5 वर्ष झालं. अहो रविकांत तुपकर त्या आंदोलनाच्या काळामध्ये घेरावा घातला ते तरुण पोरांना बिचाऱ्यानं. फक्त आता जे असेल तर शेती प्रश्न आहे. शेती प्रश्नासाठी मराठा समाजानं उठून, कोणताही नेता येऊ द्या, माझ्या मागे राहा असं मी म्हणत नाही, कोणताही नेता येऊ द्या, हे आरक्षण विषय थोडं बंद करा आता. कारण काय, जपान काही आरक्षणामुळे पुढे गेला नाही. पुन्हा चीन, अमेरिका, जे मोठमोठे जे प्रगत देश आहे ते आरक्षणामुळे गेले नाही. फक्त भारतातच आरक्षण आहे. ते काय आरक्षण प्रकल्प झाले का? आणि त्याच्यामुळं भारतातले टोटल आरक्षण EWS मुळे बंद झालेले आहे. फक्त महाराष्ट्रातच या शिळ्याकडे लवूच चालू आहे आणि बाजारीकरण चालू आहे आरक्षणाच्या नावाखाली. एवढी एक विनंती करतो आणि पुन्हा शेवटचा एक संदेश देतो की मराठा समाजानं एकदा प्रगल्भ विचार करावा, सत्सद विवेक बुद्धीने विचार करावा आणि सत्सद विवेक बुद्धीनं विचार करून कोणाच्या मागं जायचं, कोणाच्या मागं नाही जायचं, एकदा स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीने विचार करावा. आणि ट्रोलिंग गँग ही ठरलेली असती. ट्रोल करायला, घरी बसल्या बसल्या ट्रोल करायला काहीही लागत नाही. त्यामुळं मराठा समाजाला एक विनंती आहे की सत्सद विवेक बुद्धीने विचार करावा आणि ह्याच्यानंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, शेती प्रश्नासाठी, शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी लढा उभा करावा, एवढी एक विनंती करतो. कारण मराठा समाज हा शेती करतो, 80% मराठा समाज हा शेती करतो. त्याच्यामुळं पुढचं एक सांगतो, जर शेतकऱ्याला जर ऊसाला 5,000 रुपये टन, कापसाला 10,000 रुपये क्विंटल, सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटल, तुरीला 8,000 रुपये, 9,000 रुपये, 10,000 रुपये क्विंटल असा जर भाव मिळाला आणि ऊसाला 5,000 रुपये टन असा जर भाव मिळाला तर मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. हे आरक्षणाची गरज उर्वरित 20% मराठा समाजाला आहे. आणि त्याच कष्टाच्या घामातून मराठा समाज हा विद्यार्थ्याची फीस भरू शकतो. एवढं एक संदेश देतो. इथंच थांबतो. धन्यवाद. निश्चितच आपण बघतोय विदूर सर होते आपल्यासोबत आणि त्यांच्याकडनं एक गोष्ट कळाली की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा उभा राहावा, आरक्षणाकडे थोडंसं लक्ष न देता शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सांगितलंय. धन्यवाद. जय शिवराय.